हाय फ्रेंड्स, कसे आहेत तुम्ही सगळे? तर चला आज मी तुम्हाला एक हेल्दी पावडर जी ड्रायफ्रूटपासून आपण रेडी करू शकतो. जी 1 चम्मच दुधामध्ये 1 किंवा 2 चम्मच आपण 1 ग्लास दुधामध्ये टाकून लहान मुलांसाठी आता देऊ शकतो. आता एक्झामचा टाईम आलेला आहे. सगळेजण अभ्यासामध्ये बिझी असतात. त्याच्यामुळे आपल्याला प्रोटीन्स आणि अशा हेल्थसाठी त्याचा उपयोग होऊ शकतो, हेल्दी राहण्यासाठी. तर त्याचं मी एक पॅन गरम करून घेतलं. त्याच्यामध्ये 1 ती खारीक टाकून ते आपण 1 मिनिटासाठी असे रोस्ट करणार आहोत. म्हणजे थोडे भाजून घेणार आहोत. म्हणजे जसे भाजल्यामुळं पटकन त्याची पावडर तयार होईल म्हणून आणि ते जास्त वेळ टिकण्यासाठी. त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी बदाम टाकले आहेत. ते पण हे जरा भाजून घेऊया. नंतर अर्धी वाटी काजू टाकले. इथे तुम्ही ड्रायफ्रूट कमी जास्त करू शकता. जे तुम्हाला हवेत ते तुम्ही ॲड करू शकता किंवा कमी जास्त तुम्ही करू शकता. या अशा प्रकारे भाजल्यामुळे आपण चांगल्या प्रकारे जास्त दिवस पण ही पावडर राहू शकते आणि ती आपण पावडर बिना फ्रीजमध्ये ठेवून बाहेर ठेवून पण जास्त दिवस आपली टिकून राहू शकते. इथे मी पिस्ता पण टाकले आहेत थोडे आणि इथे अक्रोड पण टाकलेले आहे. जे तुम्हाला ड्रायफ्रूट आवडतील मुलं जे खाऊ शकतात ते तुम्ही ड्रायफ्रूट इथे टाकून घ्या. इथे मी आता हे मस्त 2-3 मिनिट रोस्ट करून आणि थंड करून घेतले आणि बघा असे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेत. त्यामध्ये आपलं टेस्ट येण्यासाठी वेलची पूड टाकली. तर मी 4 वड्या टाकलेल्या आहेत, पाव वाटी. आणि जर केसर असेल तर टाका, नसेल तर चालेल. तर तुम्ही पाहिजे तर थोडा हळदी पावडर पण टाकू शकता. नंतर इथे डाळे टाकलेले आहेत, जे रोस्ट डाळे असतात ते. आणि इथे मी खडी साखर टाकली. म्हणजे बिना साखर वगैरे आपण त्याच्यापेक्षा आपण खडी साखरही असंच हे करू शकतो. हे बघा आता मस्तपैकी आपली मिक्सरमधून बारीक पूड झालेली आहे. ही आपण पूड डब्यात भरून 1 महिन्यापर्यंत आरामशीर मस्तपैकी अशी बाहेर पण ठेवू शकता किंवा फ्रीजमध्ये पण ठेवू शकता. तुम्ही 1 ग्लास दुधात 1 चमचा किंवा 2 चमचा टाकून देऊ शकता. इथे साखर वगैरे काही टाकायची गरज नाही, कारण आपण खडी साखर टाकलेली आहे. 1 ग्लास दुधात आपण हे टाकून मस्तपैकी अशी देऊ शकतो. तर 10वी-12वीच्या मुलांसाठी तसेच मोठ्या माणसांसाठी वगैरे वृद्ध लोकांसाठी आपण ही देऊ शकतो. आता इथे मी तुम्हाला खारीक पावडर कशी जी पटकन होऊन शकते. काही वेळेला कधी-कधी ती खारीक पावडर मिक्सरमध्ये नीट होत नाही. त्यासाठी पटकन होण्यासाठी कशी तयार करते हे बघू. तर इथे मी खारीक हे 100 ग्रॅम खारीक घेतले. ते एका पॅनमध्ये टाकून मस्तपैकी असे थोडे गरम करून घ्यायचे. खारीक थोडे गरम केले, तुम्हाला पाहिजे तर उन्हात तुम्ही वाळू शकता किंवा अशा पद्धतीने लो फ्लेमवर जसे 3-4 मिनिटं असे थोडे कडक होण्यापर्यंत ती असे भाजून घेऊ शकता. आणि त्याच्यामध्ये मी इथे अर्धा चमचा घी टाकलं. त्याच्यामुळे ते अजून चांगले पण भाजून होतील आणि आपल्याला पेस्ट करायला सोपी जाईल. कारण त्याची पेस्ट करायला कधी-कधी पात्या पण तुटतात. कधी मिक्सर आपला हे होतं, मिक्सर खराब येतो. म्हणून तुम्ही ह्या पद्धतीने बघा 2-3 मिनिटं मी चांगले रोस्ट केले. त्याच्यामुळे ते कडक पण झालेत आणि जास्त म्हणजे आपले चांगले लगेच तुटतील असे पण झाले. हे बघा एक काढलेले आहेत मी याच्यामधून आणि त्याच्याच बरोबर इथे एक आपल्याला ड्रायफ्रूट पूड पण तयार करते. त्याच्यासाठी मी 5-6 अक्रोड टाकले, त्याच्यात 10-12 पिस्ता टाकले, 10-15 बदाम टाकले आणि काजू टाकले. हे सगळे भाजून आपण थोडे तुपावर असे 2-3 मस्त रोस्ट करून घेऊ शकता. रोस्ट केलेली त्याच्यामुळे जास्त वेळ टिकतात. पण हे आपल्याला जर आपण कोणत्या याच्यात वगैरे खीर किंवा कोणताही पदार्थ आपल्याला करायचा असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला पटकन ही पूड लाडू-बिडू बनवताना हे टाकू शकतो. तर ते मी आता हे थंड करून घेणार आहे प्लेटमध्ये काढून. तर हे बघा आता हे आपण एका बॅगमध्ये किंवा एखाद्या प्लास्टिकच्या बॅगमध्ये असे टाकून त्याच्यावर फक्त ठेचण्याने असे ठेचून घ्यायचे. तुम्ही कोणत्याही कसं जड वस्तू याच्यामधून ते आपलं ठेचून घेतलं बघा. पटकन मस्त असे त्याचे फोड पण होतात. त्याच्यातून बी आपण लगेच रिमूव्ह करू शकतो बघा. आणि मस्त त्याचे तुकडे पण होतात. जास्त वेळ पण लागत नाही आणि हे आपल्याला कधी मेथीचे लाडू वगैरे असे कोणतेही काय बनवायचे असेल तर आपण असे बनवू शकतो. तसेच आपण ही पूड बनवून
दुधात वगैरे दररोज खाण्यासाठी वगैरे मुलांना देऊ शकतात, किंवा एजेड लोक जे आहेत त्यांचा वगैरे त्यांच्यासाठी आपण अशा पद्धतीने पूड करून आपण ठेवून मग ती देऊ शकता. बघा आता किती मस्तपैकी आपली पेस्ट रेडी झाली. तुम्हाला जर कोणतेही लाडू वगैरे बनवायचे असतील मेथीचे, किंवा कोणतेही डिंकाचे वगैरे, किंवा खारीकचे वगैरे, असे मिक्स ड्रायफ्रूटचे लाडू बनवण्यासाठी पण आपण ही पूड पटकन अशी रेडी करू शकतो. तर इथे मी ते जे ड्रायफ्रूट घेतले होते ते पण याच्यामध्ये ॲड करून याची पेस्ट करून घेणार आहे. अशा पद्धतीने पेस्ट आपण केला तर पटकन तुम्ही खीर किंवा कोणत्याही प्रसाद वगैरे किंवा लाडूसाठी वगैरे किंवा दुधात पण मुलांना पटकन अशी खायला देऊ शकता. तर अशा आपण पूड घरात करून ठेवलं तर आपल्याला जास्त वेळ लागत नाही. त्याच्यावरती आपण तुम्ही करून 15 ते 20 दिवस किंवा महिनाभर अशा बाहेर ठेवू शकता. फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही. तुम्ही दुधात वगैरे टाकून मस्तपैकी देऊ शकता, किंवा लाडू बिडू खीर वगैरे करण्यासाठी या पूड आपण यूज करू शकतो. जर या तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.